वेदशास्त्र पुराणादीन पांचरात्र विधिविना हरे हे ऐकांतिकी भक्ती ही उत्पाता येव केवलम. वेदामध्ये जी भक्ती सांगितलेली आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, शास्त्रामध्ये जी भक्ती सांगितलेली आहे, गौतम ऋषींचं न्यायशास्त्र, कणाद ऋषींचं वैशेषिक शास्त्र, भगवान पतंजलींचं योगशास्त्र, भगवान कपिल देवांचं सांख्यशास्त्र, जैमिनी आचार्यांची पूर्वमीमांसा, व्यास महर्षींची उत्तरमीमांसा, 6 शास्त्रांची भक्ती सांगितलेली आहे. पुराणातील गरुड पुराण असेल, पद्मपुराण असेल, विष्णू पुराण असेल, श्रीमद भागवतादी पुराण असतील, पुराणामध्ये जी भक्ती सांगितलेली आहे. पांचरात्र विधिविना, देवर्षी नारदजींचा पांचरात्र नावाचा ग्रंथ आहे, त्यात भक्ती सांगितलेली आहे. एवढंच नाही, देवर्षी नारदजी आणि शांडिल्य ऋषींनी आपल्या भक्तिसूत्रात जी भक्ती सांगितलेली आहे. आणखी पुढे चला, श्रीमद रामायणामध्ये महर्षी वाल्मिकीजींनी आणि रामचरित मानसमध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी, श्रीमद महाभारतामध्ये व्यास महर्षींनी, आणि पुन्हा आणखी त्याला जोडून तिसरा ग्रंथ म्हणून श्रीमद भागवत, इथं जी भक्ती सांगितलेली आहे. त्यानंतर आपले ज्ञानोबराया, तुकोबराया, नामदेवराया, निळोबराया, पैठणचे नाथ महाराज, पाहिजे तर सातारा जिल्ह्यात सज्जनगडवाले समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या ग्रंथामध्ये संत वाङ्मयाची भक्ती सांगितलेली आहे. कुठे कुठे भक्ती सांगितली ती ठिकाणं मी सांगितली, पण एवढ्या सगळ्या ठिकाणच्या भक्तीला सोडून जर कोणी भक्ती करत असेल तर देवर्षी नारदजी म्हणतात ती भक्ती उत्पाता येव केवलम, अनर्थाला कारण होते. भक्ती केली आणि पदरामध्ये अनर्थ पडला असे होऊ नये. पण पहिल्या सूत्रामध्ये देवर्षी नारदजी म्हणतात आता तो भक्ती व्याख्यास्याम. आता आम्ही भक्तीवर म्हणून भक्तीवर बोलायला लागलो. मराठी भगवत भक्त आणि भक्तिमती माता माऊलींच्या पुढे कीर्तन चालू आहे. एका वाक्यात उत्तर द्या, भक्ती म्हणजे काय? त्या ताई काहीतरी बोलल्या, मला इथवर ऐकायला मिळालं. आम्ही सगळ्यांनी तुला बोलायला उभं केले, तू सांग की आम्हाला कशाला विचारतो? बरे मी सांगतो. साध्या एका वाक्यात सांगायचं तर भगवंताविषयी हृदयामध्ये जो अत्यंत प्रीतीचा खंडित न होणारा अखंड वाहणारा झरा, त्याला म्हणायचं भक्ती.